नमस्कार। काल परवा 2 दिवस 2 शॉर्ट टाकले होते, छोटे छोटे उपाय दिले होते घरगुती वादांसाठी। याच्यासाठी मी तुम्हाला उपाय दिले होते, त्याच्यामध्ये गुंजांबद्दल बोलले होते। 11 गुंजा लागणार आहेत असं सांगितलं होतं। बरं, आता बऱ्याच मला इतक्या असंख्य कमेंट आहेत आणि कॉल्स पण तेवढेच आहेत, कारण की व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे तो। त्यामुळे लोकांनी विचारलंय मला गुंजा म्हणजे काय असतात ते। बघा, गुंजा म्हणजे सिंपल सांगायचं तर आपण जे पान खातो ना, बनारसी पान, मसाला पान खातो, पानटपरीवरती जी चिंचेच्या पानांसारखी जी पानं असतात ती गुंजाची पानं असतात, बरोबर। आता ह्या गुंजा माझ्या हातामध्ये तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असतील तर ह्या लाल रंगाच्या गुंजा आहेत, दिसतायत का माझ्या इथे हातावर दाखवते बघा। या लाल रंगाच्या गुंजा आहेत, ह्या अशा दिसतात। त्यानंतर ह्या काळ्या रंगाच्या गुंजा आहेत, ज्या माझ्या हातात दिसत आहेत तुम्हाला, ठीक आहे। ह्या काळ्या गुंजा आहेत आणि ह्या पांढऱ्या, आता पांढऱ्या इथे दिसतील, तर ह्या पांढऱ्या गुंजा आहेत। साधारणतः ह्याचा आकार जर म्हणाल ना तर आता कसं सांगू, ज्वारीच्या दाण्यापेक्षा थोडा मोठा असतो, सोयाबीन किंवा बारीक चवळी असते ना त्या टाईपमध्ये तेवढ्या आकाराच्या ह्या गुंजा येतात। ह्या अतिशय लक्ष्मीला ह्या फार आवडतात। बघा, आपण दिवाळीचं पूजन करतो त्याच्यामध्ये सुद्धा गुंजा घालतात। त्यानंतर मी जे अक्षय कलश बनवते त्यामध्ये सुद्धा मी ह्या गुंजांचा वापर करतो, कारण की अक्षय कलश म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आपण तो चिरकाल लक्ष्मी प्राप्त होते आणि ती लक्ष्मी तुमची स्टोर होते, त्याच्यासाठी अक्षय कलश मी दरवर्षी आतापर्यंत जवळजवळ 2-3 हजार अक्षय कलश मी विकलेले आहेत। तर सांगायची गोष्ट म्हणजे असे अक्षय कलश दरवर्षी मी बनवत असते, त्यामध्ये ह्या गुंजा टाकतच असते। तर तुम्हाला सुद्धा जर का गुंजा कुठे मिळत नसतील तर तुम्ही इथे संपर्क करू शकता, फार महाग नसतात। या लाल गुंजा आहेत त्या आणि पिवळ्या गुंजा मी तुम्ही रश्मीताईला फोन करून विचारू शकता, ह्या गुंजांच्या किमती वगैरे सगळं तिच्याकडे डिटेल्स असतात। मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय, कारण की गुंजा म्हणजे काय आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी इथे देण्याचा प्रयत्न केलाय। तुम्हालाही गुंजा कुठे मिळत नसतील तर तुम्ही इथून मागवू शकता। इथून मागवल्याचा फायदा हा आहे की त्या सिद्ध करून तुम्हाला मिळतील, तर म्हणून मी तुम्हाला देऊ शकते। माझा काही ते विकण्याचा उद्देश नाहीये, पण समजत नाहीये, सापडत नाहीये, मिळत नाहीये, मग उत्तर आहे माझ्याकडे, म्हणून तुम्हाला या व्हिडिओतून दिलाय। जय भवानी, जय जगदंबा।